काकू, तू आणि किचन मध्ये तू काय करतेस इथे? हे मी तुला विचारणार होते. नाही खरंच, आज सूर्य कुठे उगवलाय? म्हणजे तू चक्क किचन मध्ये आलीस, तेही आपणहून. पाणी प्यायला आले होते मी. हे काय, पाणी प्यायला आलो. डायनिंग टेबलवर जग आणि ग्लास दोन्ही ठेवलंय, तरी किचन मध्ये आलीस? किचन काय तुझ्या आईची टेरिटरी आहे का? म्हणजे मी काय इथे येऊ शकत नाही? नाही, असं काही नाहीये. तू येऊच शकतेस आणि येतेस पण बऱ्याचदा. पण जेव्हा तुला फ्रीज मधले काजू बदाम हवे असतात तेव्हा, नाहीतर आई विरुद्ध कारस्थानं करायची असतात तेव्हा. तोंड सांभाळून बोला पिहू. काकू आहे मी तुझी, आणि तीही मोठी. काकू चल, मी बोलते त्यात काही तथ्य नाही आहे ना. मग तुला का राग आला? तू नाही ना केलंयस काही. मी कशाला काय करू? या घरात ना सुकरी पाणी प्यायची पण चोरी झाली. ते म्हणतात ना, खऱ्याचा जमाना नाही. अगदी खरं आहे ते. अगं किती पटकन विसरतेस तू. एकादशीच्या दिवशी तू किचनमध्ये आलीस आणि मी बोलवते असं सांगून आईला बाहेर पाठवलंस. त्या दिवशी नेमका आजीच्या खिचडीत लसूण सापडला होता, आठवते? आज तसा काही प्लॅन नाही ना तुझा? जास्त शहाणपणा करू नकोस पिऊ. नाही, आणि तुझ्या आईच्या मागे पुढे करा मी काय रिकाम टेकडी आहे का? तू इथे तुझ्या आईला शोधायला आली होतीस ना? दिसते तुझी आई नाहीये ना? तुझी आई तिथे आजीकडे गेली औषधं द्यायला. जा. थँक्स. आईचं आवरून झालंय की नाही हेच बघायला मी आले होते. बाय द वे काकू, आज आई आणि बाबा दोघंही बाहेर जात आहेत. आज काहीही गडबड झाली तरी आई घरी थांबणार नाही. आय विल मेक शुअर ती बाबांबरोबर नक्की जाईल. हो का? ऑल द बेस्ट. तुझी आई जर आज भाऊजींसोबत गेली ना, तर मी वाटेल ते हरेन. काय मॅडम, आज मूड ठीक दिसत नाहीये.